जय हिंद मित्रांनो, भारत अकॅडमी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण पुन्हा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलो। तत्पूर्वी ज्या विद्यार्थी मित्रांनी भारत करी अकॅडमीला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आपल्याकडे नवीन बॅच सुरू झालेली आहे आणि नवीन बॅचमध्ये आपण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत व कमावा शिकवा योजनेअंतर्गत आपण विद्यार्थ्यांना प्रवेश देत आहोत। तर त्वरित विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करावा आणि आपली ॲडमिशन कन्फर्म करावी। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण बनवणार आहोत ज्या अति महत्त्वाच्या ज्या कलम आहेत पॉलिटीमध्ये, ज्या महत्त्वाच्या कलम आहेत की ज्या वारंवार विचारल्या जातात, तर त्या कलमांवर आपण आजचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत। तर बघा, आजचा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, परंतु यामध्ये तुमच्या सगळ्या ज्या कलम आहेत त्या सगळ्या तुमच्या याच्यामध्ये कव्हर होतील। शक्यतो आपण जर खूप जास्त वेळ जात असेल तर आपण दोन पार्टमध्ये आपण डिव्हिजन करू शकतो। तर बघा, कुठलेही जे संविधान तयार होतं त्या संविधान तयार होताना तिथं केंद्र शासन व्यवस्था आणि राज्य शासन व्यवस्था या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात। तर आपण या ठिकाणी बघणार आहोत केंद्र शासन व्यवस्था। केंद्र शासन व्यवस्था आणि यांच्याच आपण या ठिकाणी कलम सुद्धा बघणार आहोत। तर केंद्र शासन व्यवस्थेमध्ये प्रमुख 3 भाग पडले। पहिला जो भाग आहे तो आहे कार्यकारी मंडळ। कार्यकारी मंडळ। दुसरा जो भाग आहे तो कायदे मंडळ। आणि तिसरा भाग आहे न्याय मंडळ। अशीच प्रकारची रचना राज्य शासन व्यवस्थेला सुद्धा लागू असते। तर कायदे मंडळामध्ये 3 लोक असतात। पहिला असतो राष्ट्रपती, किंवा आपण याला स्टार्टिंगला आपण असं म्हणू शकतो संसद। आणि संसदमध्ये 3 लोक, पहिले राष्ट्रपती, दुसरा आहे राज्यसभा आणि तिसरा आहे लोकसभा। तर कायदे मंडळाचं काम देशासाठी कायदे तयार करायचं असतं आणि जे कायदे बनवले आहेत त्यांना राबवण्याचं जे काम असतं ते कार्यकारी मंडळाचं असतं। आणि कार्यकारी मंडळामध्ये तो राष्ट्रपती, त्यानंतर दुसरं येतो उपराष्ट्रपती, त्यानंतर तिसरा भाग जो आहे तो आहे पंतप्रधान, चौथा भाग जो आहे तो मंत्रिमंडळ आणि जो 5वा जो भाग आहे कार्यकारी मंडळामध्ये तो आहे महान्यायवादी। महान्यायवादी। तर हे कायदे मंडळ कायदे तयार करणार, कार्यकारी मंडळ त्या कायद्यांना राबवण्याचं काम करणार। आणि जर एखादी कायदा जर घटनेच्या मूलभूत पायाला जर तडा देत असेल तो कायदा रद्द करण्याचं काम, किंवा एखाद्याने कायद्याचं उल्लंघन केलं तर त्याला शिक्षा करण्याचं काम जे करतं ते न्यायमंडळ करतं। आणि केंद्र शासन व्यवस्थेमध्ये न्यायमंडळामध्ये सर्वात वरच्या स्तराला जे आहे ते आहे सर्वोच्च न्यायालय, जे की दिल्लीमध्ये आहे सर्वोच्च न्यायालय। त्याच्या खालच्या स्तरावर जे आहे ते आहे उच्च न्यायालय। प्रत्येक राज्याला एक उच्च न्यायालय आहे, न्यायालय। सध्या भारतामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत। काही ठिकाणी 2 राज्य म्हणून एकच उच्च न्यायालय, जसं तुम्ही बघितलं तर गोवा आणि महाराष्ट्राला एकच उच्च न्यायालय आहे जे की मुंबईमध्ये आहे। आणि तिसरं आहे कनिष्ठ न्याय व्यवस्था। कनिष्ठ न्याय व्यवस्था। तर आता या ठिकाणी आपण ही जी व्यवस्था आपण बघितली ती व्यवस्था जी आहे कनिष्ठ न्याय व्यवस्था, तर ही जी व्यवस्था आहे ही केंद्रासाठी आहे। अशाच प्रकारची व्यवस्था राज्यासाठी सुद्धा असते, त्याला आपण राज्य शासन व्यवस्था म्हणतो। राज्य शासन व्यवस्था।
आणि ती सुद्धा 3 भागांमध्ये विभागलेली असते. तर जो महत्त्वाचा भाग जो आहे तो आहे न्यायमंडळ. न्यायमंडळ कायदे तयार करण्यासाठी, कायदे राबवण्यासाठी जो आहे तो आहे कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ आणि आहे कायदे मंडळ. आपण कायदे मंडळाला इकडे घेऊयात म्हणजे तुमचा सिक्वेन्स चुकणार नाही. न्यायमंडळाला इकडे घेऊयात. तर शासन व्यवस्थेमध्ये हे जे 2 भाग जे मी सांगितलेत, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ, ते महत्त्वाचे भाग आहेत आणि कार्यकारी मंडळ दुय्यम महत्त्वाचा भाग आहे. तर देशासाठी जे कायदे तयार केले जातात ते केंद्र शासनच्या कायदे मंडळाद्वारे केले जातात, परंतु राज्यासाठी जे कायदे तयार केले जातात ते राज्य शासनच्या कायदे मंडळाद्वारे केले जातात, ज्यामध्ये प्रमुख समावेश जो आहे तो आहे विधानमंडळाचा. विधानमंडळ आणि विधानमंडळामध्ये प्रमुख 3 गोष्टी येतात. पहिलं आहे राज्यपाल, दुसरा आहे विधान परिषद, हे वरिष्ठ सदन आहे परंतु हे सगळ्या ठिकाणी नाही. हे अगोदर 7 राज्यांमध्ये होतं, आता फक्त 6 राज्यांमध्ये आहे. आणि तिसरं आहे विधानसभा. तर हे कायदे तयार करतील, ते कायदे राबवण्याचं काम जे ते कार्यकारी मंडळाचं आहे. तर कार्यकारी मंडळामध्ये जो प्रमुख आहे तो आहे वर राज्यपाल, नंतर आहे मुख्यमंत्री. जसं केंद्रीय शासन व्यवस्थेमध्ये उपराष्ट्रपती होता तसं राज्य शासन व्यवस्थेमध्ये उपराज्यपाल असतो, परंतु तो या ठिकाणी नाही, ते घटनात्मक पद नाही आहे. तर फक्त काही केंद्रशासित प्रदेश जे आहे तिथं डेप्युटी गव्हर्नर म्हणजे उपराज्यपाल दिलेला आहे. तर म्हणून आपण या ठिकाणी उपराज्यपाल पद घेतलं नाही. त्यानंतर जे आहे पंतप्रधानाचे जसे मंत्रिमंडळ असते तसे मुख्यमंत्र्याचे पण मंत्रिमंडळ असते, मंत्रिमंडळ. आणि जसं केंद्रामध्ये न्यायिक सल्ला देण्यासाठी महान्यायवादी असतो तसं राज्यामध्ये न्यायिक सल्ला देण्यासाठी महाधिवक्ता असतो. आणि न्यायमंडळामध्ये राज्य शासन व्यवस्थेत सर्वात वरच्या लेवलला जे असते ते असते उच्च न्यायालय. आणि त्याच्यानंतर असे कनिष्ठ न्यायव्यवस्था, कनिष्ठ न्यायव्यवस्था. कनिष्ठ न्यायव्यवस्थेमध्ये खंडपीठ, तालुका न्यायालय, जिल्हा न्यायालय यांचा समावेश होतो. आता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी हा पार्ट एक्सप्लेन केला आहे, तर तुम्ही याला थोडं फॉरवर्ड करून पुढं पण बघू शकतात, कारण की आपल्याला कलम स्टार्ट करायचे आहेत. आणि कलम स्टार्ट करताना आपण हे जे 3 मंडळ बघितले तर त्या 3 मंडळांचा आपल्याला प्रामुख्याने इथं समावेश आपल्या इथं करून घ्यायचा आहे. तर बघा, ज्या प्रमुख कलमा ज्या वारंवार एक्झामला विचारल्या जातात त्या कलमा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर यामध्ये ज्यावेळेस संविधान तयार झालं तर संविधान तयार झालं 26 नोव्हेंबर 1949ला. संविधान कधी तयार झालं? 26 नोव्हेंबर 1949ला. त्या दिवशी स्वीकृती केली. या दिवशी संविधान स्वीकृत केलं. साधारणतः 284 सदस्यांनी त्याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या आणि ते संविधान स्वीकृत केलं. मग ते संविधान त्याच्या 2 महिन्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950ला ते संविधान लागू केले. हंगामी लागू केले, कारण की पूर्ण संविधान मे 1952 पासून लागू झाले. तर ज्या दिवशी संविधान लागू झालं त्या दिवशी संविधानामध्ये प्रस्तावना 1 होती, अनुसूची 8 होत्या, भाग 22 होते आणि कलम 25 होत्या. आज जर हल्ली आपण विचार केला तर आजच्या संविधानात पण एक प्रस्तावना आहे, प्रस्ताविका आपण त्याला म्हणतो.
8 अनुसूचीच्या ऐवजी 12 अनुसूची झाल्या, 22 भागाच्या ऐवजी 25 भाग झाले, 3 भाग वाढले. कलम इथे 395 आहेत. आणि हल्ली कलमांच्या बाबतीत किती कलम आहेत ते थोडं डाऊटफुल असतं, कारण की कलम या कंटिन्युअसली वाढत असतात. बरेच लेखक म्हणतात की कलम कधी वाढत नाही, कलम त्याच राहतात, फक्त त्याच्यात ABC भाग पडत चालतात. आणि काही लेखक म्हणतात जे ABC त्यासुद्धा कलमांचाच रूप असतात, त्याकरता याच्यातून थोडं तफावत तुम्हाला आढळेल. तर हा करंट आकडा कधी येत नसतो. तुम्ही जर नेटला सर्च केलं तर तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगवेगळा आकडा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. तर याच्यावर शक्यतो प्रश्न विचारतच नाही. तर असं विचारू शकतात की ज्या दिवशी घटना लागू झाली किंवा स्वीकृत झाली त्या दिवशी किती कलम होत्या, तर 395 कलम होता. तर आपल्याला 395 कलमांचं पूर्ण ज्या महत्त्वाच्या ज्या कलमा आहेत त्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत की कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या कलमा आहेत. तर बघा, आपण स्टार्टिंगपासून बघूया, भाग 1 पासून. तर बघा, भाग 1 मध्ये काय दिलं आहे की भारत एक संघराज्य, भारत एक संघराज्य व भारताचे राजक्षेत्र व भारताचे राज्यक्षेत्र. तर हे जे सगळं दिलेलं आहे ते दिलं आहे भाग 1 मध्ये. भाग 1 ज्याला आपण रोमनमध्ये 1 दाखवतो. आणि कलम जे आहे ती कलम 1 ते 4 मध्ये भारताची जी व्याख्या दिली आहे, भारताच्या राज्यांची व्याख्या, त्यांची क्षेत्रांची व्याख्या, ही कलम 1 ते 4 मध्ये दिलेली आहे. तर प्रमुख कलम आहेत. तुम्हाला हे ॲक्च्युली माहीत असलं पाहिजे की भारताची जी व्याख्या आणि त्यांच्या राज्यांची व्याख्या जी आहे ती कोणत्या कलमांमध्ये. तर तो भाग तुम्हाला माहीत असला पाहिजे, त्याच्यावरून तुम्हाला उत्तर सांगता येतील. दुसरा प्रमुख जो आहे नागरिकत्व. नागरिकत्व, भारताचे जे नागरिकत्व जे दिलेले आहे ते भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 मध्ये भारताचे नागरिकत्व दिलेले आहे. कलम 5 ते 8 मध्ये नागरिकत्व आहे. 9 आणि 10 मध्ये नागरिकत्वाच्या प्रमुख महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत. आणि कलम 11 मध्ये असं सांगितलं आहे की कुठल्याही व्यक्तीचं नागरिकत्व संपादित करणे किंवा संपुष्टात आणणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला नवीन नागरिकत्व देणे, त्याचे कायदे बनवणे आणि एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व संपवणे, याचे सगळे जे नियम जे बनवण्याचा जो अधिकार असणार आहे तो अधिकार संसदेला आहे, असं कोण सांगतं? कलम 11 सांगते. बघा, घटना म्हणजे एक पुस्तक आहे आणि जे पुस्तक 26 जानेवारी 1950ला पूर्ण झालं आणि लागू झालं, तर ते पुस्तक भविष्यातल्या काही गोष्टी सांगण्यासाठी थोडं समर्थ नव्हतं. तर मग कारण की आपला देश जो आहे तो विविध संस्कृतीचा आहे, भौगोलिकदृष्ट्या फार मोठा आहे, तर ज्या कलमा 1950 मध्ये बनवल्या त्या कलमाने बदल करण्याची आवश्यकता आहे. म्हणून तो बदल करण्याचा जो अधिकार दिला तो संसदेला दिला. आणि तीच कलम 11 सांगते की एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व संपादित करणं किंवा संपुष्टात आणणं याचा जो अधिकार आहे तो कोणाला असणार आहे? संसदेला असणार आहे. कारण की नागरिकत्वाच्या ज्याही कलम होत्या त्यांनी 26 जानेवारी 1950च्या अगोदरची नागरिकत्वाची व्याख्या करून ठेवलेली होती की कोण भारताचा नागरिक असेल आणि कोण भारताचा नागरिक नसेल. परंतु त्याच्यानंतर जर नागरिकत्वाच्या जर व्याख्या करायच्या आहे किंवा नियमांमध्ये बदल करायचा आहे तो अधिकार संसदेला दिला कलम 11 नुसार. आणि त्याच अधिकाराचा वापर करून संसदेने भारतीय नागरिकत्व कायदा, भारतीय नागरिकत्व कायदा 1955 बनवला. आणि मग भविष्यात येणाऱ्या ज्या ज्या व्याख्या होत्या त्या या कायद्यानुसारच करण्यात आलेल्या आहेत. तर आपण या ठिकाणी नागरिकत्व बघितलं. आता आपण पुढे बघत आहोत मूलभूत हक्क. काय बघत आहोत? मूलभूत हक्क. हक्क मानवाला मानव म्हणून जगण्यासाठी जे हक्क दिले
त्या हक्कांना मूलभूत हक्क म्हणतात। आणि जे मूलभूत हक्क जे आहे ते भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये एक्सप्लेन करण्यात आले आहेत। भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये एक्सप्लेन करण्यात आलेले आहे। मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स। त्याच्यानंतर जो प्रमुख गोष्ट जी आहे ती राज्याची मार्गदर्शक तत्वे, राज्याची मार्गदर्शक तत्वे। जसं काही गोष्टी मानवाला मानव म्हणून जगण्यासाठी महत्त्वाच्या होत्या, तसंच राज्यांना एक काही निदर्शन देण्यात आले होते की एक आयडियल राज्य कसं बनवावं। तर ते आयडियल राज्य म्हणजे चांगलं राज्य की ज्या राज्यामध्ये हेल्थची सुविधा आहे, अन्न वस्त्र निवाऱ्याची सुविधा आहे, रोजगार आहे, आरोग्य आहे, मुलांना कुपोषणापासून वाचवण्यासाठी विविध योजना आहेत, महिलांसाठी योजना आहेत। तर असं चांगलं राज्य बनवण्यासाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या असतात ते सगळं राज्याची मार्गदर्शक तत्वे म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी DPSP मध्ये देण्यात आलेले आहेत। हे जे DPSP जे आहे ते भाग 4 आणि कलम 36 ते 51 मध्ये एक्सप्लेन करण्यात आलेले आहेत। आता याच्यामध्ये मूलभूत हक्क जो आहे, मूलभूत हक्कामध्ये कलम 14 पासून तर कलम 21 पर्यंत ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या कलम आहेत, त्या पण आपण पुढे बघणार आहोत। त्या जोड्या लावायला बऱ्याच वेळेस विचारल्या जातात। त्याच्यानंतर आपण मूलभूत हक्कांचा वापर केला, आपण राज्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवल्या की राज्याने सुजलाम सुफलाम होण्यासाठी नागरिकांसाठी काय काय तरतुदी केल्या पाहिजे। याच वेळेस आपले सुद्धा काहीतरी कर्तव्य आहे देशासाठी, तर ते जे आहेत ते आहेत मूलभूत कर्तव्य। मूलभूत कर्तव्य जे की भाग 4A मध्ये एक्सप्लेन करण्यात आले आणि कलम 51A मध्ये अगोदर 10 मूलभूत कर्तव्य दिलेले होते। त्याच्यानंतर 2002 मध्ये एक 11वं मूलभूत कर्तव्य पालकांना जोडून देण्यात आलं की पालकांनी 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांचं शिक्षण करणं हे त्यांचं मूलभूत कर्तव्य असणार आहे। मूलभूत कर्तव्य म्हणजे फंडामेंटल ड्युटीज। तर हे महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या विचारल्या जातात। त्याच्यानंतर आपण 51A पर्यंत आलेलो आहे। आता जी पुढची जी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती पुढची महत्त्वाची गोष्ट आहे राष्ट्रपती। राष्ट्रपतीची जी कलम आहे ती आहे कलम 52। भारताला एक राष्ट्रपती असावा। त्याच्यानंतर राष्ट्रपतीच्या विविध तरतुदी विविध कलमांमध्ये देण्यात आले। जी प्रमुख मेन कलम आहे ती आहे महाभियोग प्रक्रिया। महाभियोग प्रक्रिया राष्ट्रपतीला पदावरून हटवण्यासाठी जी प्रक्रिया वापरली जाते तिला महाभियोग प्रक्रिया म्हणतात। आणि ही प्रक्रिया कलम 61 मध्ये देण्यात आलेली आहे। कुठं? कलम 61 मध्ये। त्याच्यानंतर जी प्रमुख कलम आहे उपराष्ट्रपती। तर उपराष्ट्रपतीची कलम आहे कलम 63 महत्त्वाची कलम। त्याच्यानंतर उपराष्ट्रपती झाल्यानंतर त्याच्या खाली येतं पंतप्रधानाचे मंत्रिमंडळ। तर पंतप्रधानाचे मंत्रिमंडळ याची जी कलम आहे ती आहे कलम 74 मध्ये। राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या अंतर्गत कार्य करणारे एक मंत्रिमंडळ असेल ज्याची तरतुदी कलम 74 मध्ये देण्यात आली आहे। त्याच्यानंतर पंतप्रधानाची कलम आहे कलम 75।
पंतप्रधानाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि ही नियुक्ती कलम 75 नुसार केलेली असते. त्यानंतर जी प्रमुख जी कलम आहे ती आहे महान्यायवादी. महान्यायवादी केंद्र सरकारला न्यायिक बाबींमध्ये सल्ला देण्यासाठी, केंद्र सरकारला न्यायिक बाबींमध्ये सल्ला देण्यासाठी जो व्यक्ती नियुक्त केला तो राष्ट्रपतीद्वारे पंतप्रधानाच्या सांगण्यावरून तोच तो महान्यायवादी. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, आपण भाग 4 पर्यंत आलेलो होतो. आता जो सुरू झालेला आहे तो भाग 5 झालेला आहे. कोणता आहे? भाग 5. आता जे केंद्र शासन व्यवस्था जी आहे ती सगळीच्या सगळे भाग 5 मध्ये दिलेली आहे. बघा या ठिकाणी मी तुम्हाला ही जी केंद्र शासन व्यवस्था जी दिली आहे ही सर्वच्या सर्व जी व्यवस्था आहे ती कशात असणार आहे? भाग 5 मध्ये केंद्र शासन व्यवस्था. आणि हा जो एवढा जो भाग आहे बघा हा राज्य शासन व्यवस्थेमध्ये चालला जातो. त्याकरता हा जो एवढा जो भाग आहे हा कशात देण्यात आलेला आहे? भाग 5 मध्ये. आणि जेव्हा मी राज्य शासन व्यवस्था बघणार तर राज्य शासन व्यवस्था दिलेली आहे भाग 6 मध्ये. भाग 6 मध्ये. तर जिथं भाग बदलेल, आता आपण सध्या काय बघतोय? आपण सध्या केंद्र शासन व्यवस्था बघतोय. तर जिथे भाग बदलेल तिथं मी तुम्हाला सांगेल की इथं भाग बदललेला आहे. तर आता आपण महान्यायवादी कलम 76 पर्यंत आलो आहे. तर आता कलम 76च्या पुढे जी प्रमुख जी कलम आहे ती बघा संसद. संसदेची कलम एक्सप्लेन करण्यात आली आहे कलम 79 मध्ये. आणि संसदमध्ये 2 प्रकार पडतात. तर पहिले आहे राज्यसभा. राज्यसभा त्याची कलम आहे 80. आणि त्याच्यानंतर आहे लोकसभा. लोकसभेची कलम आहे 81. कलम 81. आता राज्यसभेचा जो सभापती आणि जो उपसभापती आहे, उपसभापती यांची नियुक्ती कलम 89 नुसार केली जाते. आणि लोकसभेचा जो अध्यक्ष आहे, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची जी नियुक्ती आहे ती कलम 93 नुसार केली जाते. कलम 93 नुसार. बघा राज्यसभा कलम 80, लोकसभा 81. सभापती किंवा उपसभापती जो की राज्यसभेवर असतो त्यांची कलम 89 आणि अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष त्यांची कलम असते 93. तर आपण हळूहळू पुढे पुढे सरकतोय. त्याच्यानंतर बघा केंद्र शासन व्यवस्थेमध्ये आपण केंद्र शासन व्यवस्थेमध्ये या ठिकाणी आपण कार्यकारी मंडळाच्या कलमा बघितल्या. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महान्यायवादी. त्यानंतर कायदेमंडळाच्या कलमा बघितल्या. संसद, राज्यसभा, लोकसभा. आता आपल्याला बघायचे न्यायमंडळाच्या कलमा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची जी कलम आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. तर सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय. तर सर्वोच्च न्यायालयाची जी कलम आहे ती कलम 124 पासून कलम 124 ते कलम 147 पर्यंत जे आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाच्या कलम आहे. भाग 5च चालू आहे अजून. आता या ठिकाणी आपला भाग 5 संपला. आपण कलम 147 पर्यंत आलो. आता जो सुरू होतोय तो सुरू होतोय भाग 6. भाग 6. तर भाग 6 मध्ये इथं राज्य शासन व्यवस्था आपली सुरू होते. बघा राज्य शासन व्यवस्था. तर आपण या ठिकाणी राज्यपाल बघू, मुख्यमंत्री, मग मंत्रिमंडळ, मग महान्यायवादी, मग विधानमंडळ, मग राज्यपाल, विधान परिषद, विधानसभा, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायव्यवस्था हे सगळं आपण बघणार आहे भाग 6 मध्ये. तर बघा इथं भाग 5 संपून गेला. आता भाग 6 सुरू होतं. इथं
इथून भाग काय झाला 6 सुरू झाला. तर भाग 6 मध्ये जो प्रमुख व्यक्ती जो आहे कार्यकारी मंडळातला तो राज्यपाल. राज्यपाल आणि राज्यपालाची जी प्रमुख कलम आहे ती आहे कलम 153. राज्यपालाची कलम आहे प्रमुख 153. राज्यपालाच्या ज्या खाली येतो नंतर तिकडे ते येतं मुख्यमंत्र्याचे मंत्रिमंडळ. मुख्यमंत्र्याचे मंत्रिमंडळ. तर मुख्यमंत्र्याचे जे मंत्रिमंडळ आहे ते कलम 163 मध्ये सांगण्यात आलेले आहे की राज्यपालाला सहकार्य करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या अंतर्गत काम करणारा एक मंत्रिमंडळ असेल. आणि जी मुख्यमंत्र्याची जी नियुक्ती होते मुख्यमंत्री ती जी नियुक्ती आहे ती कलम 164 नुसार ही नियुक्ती केली जाते. कलम 164 नुसार. त्यानंतर जो राज्य शासनाला सल्ला देण्यासाठी न्यायिक बाबींत सल्ला देण्यासाठी जो असतो महाधिवक्ता. महाधिवक्ता राज्याचा महाधिवक्ता तो कलम 165 मध्ये देण्यात आलेला आहे. कलम 165 मध्ये. तर हळूहळू आपण आता पुढं सरकतो आहे. आता कलम 165 नंतर आपल्याला राज्याच्या विधानमंडळाकडे जायचं आहे. जसं आपण केंद्रासाठी संसद बघितली तसं आपण इथं विधानमंडळ बघत आहोत. विधानमंडळ. तर विधानमंडळाची कलम आहे कलम 168 आणि त्याच्यात 2 भाग केले. एक आहे विधान परिषद. विधान परिषद आणि दुसरा आहे विधानसभा. विधानसभा. तो विधान परिषदची जी कलम आहे ती कलम 169 आहे आणि विधानसभेची जी कलम आहे कलम 170 आहे. आता विधानसभेवर जो अध्यक्ष असतो अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष यांची जी नियुक्ती होते ती कलम 78 नुसार यांची नियुक्ती होत असते. आणि जो विधान परिषदेचा जो सभापती आहे सभापती किंवा उपसभापती त्यांची जी नियुक्ती आहे ती नियुक्ती कलम 182 नुसार होत असते. कशी होत असते 182 नुसार. आता या ठिकाणी विधानमंडळ पण संपलं. आता थोडं आपण न्यायमंडळाकडे वळूया. न्यायमंडळाकडे. तर बघा न्यायमंडळामध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत उच्च न्यायालय. उच्च न्यायालय. बघा या ठिकाणी भाग 7 सुरू आहे. तर उच्च न्यायालयाची जी कलम आहे ती कलम आहे 214 ते 231 पर्यंत. 232 जी ती रद्द करण्यात आलेली कलम 214 ते 231 पर्यंत. त्यानंतर कनिष्ठ न्याय व्यवस्था. कनिष्ठ न्याय व्यवस्था ची जी कलम आहे ती कलम 233 ते कलम 237 पर्यंत कनिष्ठ न्याय व्यवस्था एक्सप्लेन करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जी आपली भाग 6 जो होता तो भाग 6 या ठिकाणी संपलेला आहे. त्यानंतर भाग 7 जो आहे तो भाग 7 या ठिकाणून वगळण्यात आलेला आहे. तो भाग 7 आपल्याला बघायचा आहे. भाग 7 बघा भाग 7 जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. भाग 7 मध्ये पहिल्या अनुसूचीच्या भाग बी मधील राज्य या ठिकाणी देण्यात आलेले होते. पहिल्या अनुसूचीच्या भाग बी मधील राज्य जे की रद्द करण्यात आले होते. सुरुवातीला जेव्हा संविधान तयार झालं राज्यांची विभागणी केली
तर राज्यांची विभागणी 4 गटांमध्ये केली होती, ए, बी, सी आणि डी. तर नंतर त्यांनी काय केलं की ए आणि बी गट एकत्र करून टाकला. मग ती जी रद्द झालेली जी कलम आहे कलम 238, तर ही कलम काय करण्यात आलेली आहे, ही कलम रद्द करण्यात आलेली आहे. मग पुढे जो प्रमुख भाग जो चालू होतो भाग 8, तर भाग 8 जो आहे तो केंद्रशासित प्रदेशांशी, केंद्रशासित प्रदेश. सध्या भारतामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहेत आणि त्यांचे संघ राज्यक्षेत्र यांची जी तरतूद आहे ती तरतूद कलम 239 ते कलम 242 मध्ये करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये एक प्रमुख कलम आहे कलम 239 ए, ती स्पेशली दिल्ली केंद्रशासित प्रदेशाशी निगडित आहे. तर कलम 239 ए जी कलम आहे ती दिल्ली विधानसभेचे काही अधिकारांवर बाधा आणते. तर ते अधिकार कोणते की दिल्ली विधानसभा जे आहे ती दिल्ली पोलिसांच्या नियमांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तसंच दिल्ली राज्यक्षेत्राशी जे निगडित जो प्रदेश असेल हा जो विषय असेल हा केंद्र सरकार हँडल करेल. त्या ठिकाणी राज्य सरकार तिथं हस्तक्षेप करू शकत नाही. तर अशा काही गोष्टींमध्ये दिल्ली विधानसभेला कमी अधिकार करण्याचं जे काम करते ते कलम 239 ए या ठिकाणी करत आहे. आता भाग 8 या ठिकाणी संपला. आता आपल्याला या ठिकाणी भाग बघायचा आहे 9, जो की पंचायत राज शी रिलेटेड आहे. भाग 9, तर भाग 9 मध्ये पंचायती सांगण्यात आलेल्या आहेत. जे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्याच्या तरतुदी या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत. तर भाग 9 मध्ये बघा कलम 243 मध्ये व्याख्या दिलेली आहे. कलम 243 मध्ये व्याख्या दिलेली आहे आणि कलम 243 ए ते कलम 243 ओ पर्यंत, हा मित्रांनो 0 नसून हा काय आहे, हा आहे ओ. कलम 243 ए तर कलम 243 ओ पर्यंत जे आहे ते तुम्हाला पंचायतींशी संबंधित रिलेटेड या ठिकाणी गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर जो भाग 9B स्टार्ट जो होतो, भाग 9A, भाग 9A, तर भाग 9A मध्ये नगरपालिकांशी संबंधित तरतुदी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. नगरपालिका तर बघा 243 ओला ग्रामपंचायतींच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कलमा या ठिकाणी संपल्या. तर आता 243 पी पासून कलम 243 पी ते कलम 243 ZG पर्यंत, म्हणजे जेव्हा पी नंतर PQRST UVWXYZ पर्यंत जेव्हा संपलं तर ZA ZB ZC ZD असं ZG पर्यंत जे त्या कलमा भाग 9A मध्ये नगरपालिकांशी रिलेटेड या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता यानंतर या ठिकाणी भाग 9B सुरू झाला. या ठिकाणी भाग 9B या ठिकाणी सुरू झाला. तर भाग 9B मध्ये कलम 243 ZGला तिथं संपला तर ZHला इथं सुरू झालं. इथं सहकारी संस्था या ठिकाणी एक्सप्लेन करण्यात आलेले आहे.
तर कलम 243 ZH पासून ते 243 ZT पर्यंत सहकारी संस्था या ठिकाणी एक्सप्लेन करण्यात आलेल्या आहेत. आता जे आपण पुढे बघत आहोत तो पुढे आपण या ठिकाणी बघत आहोत भाग आपलं कलम 243 आपलं संपलं. आता पुढे आपण बघत आहोत लोकसेवा आयोग. लोकसेवा आयोग. तर लोकसेवा आयोग म्हणजे UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर याची जी कलम आहे ती कलम आहे कलम 315. त्याच्यानंतर जी प्रमुख महत्त्वाची कलम आहे ती आहे निवडणूक किंवा निवडणुका. तर निवडणुकांशी सगळ्या गोष्टी ज्या रिलेटेड ज्या टाकण्यात आल्या आहेत त्या कलम 324 मध्ये टाकण्यात आलेल्या आहेत. आणि याचा जो भाग आहे तो भाग आहे भाग 15. भाग 15. आता त्याच्यानंतर अजून प्रमुख महत्त्वाच्या ज्या कलमा आहेत त्या आहेत अनुसूचित जाती, अनुसूचित जाती म्हणजे SC शेड्यूल कास्ट आणि अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती म्हणजे ST. तर अनुसूचित जातींसाठी कलम 341 आहे आणि अनुसूचित जमातींमध्ये कलम 342 आहे. कलम 342. तरी जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जे आहे ती भाग 16 मध्ये एक्सप्लेन करण्यात आले आहे. याच्यावर प्रश्न पण विचारलेला आहे की राखीव गटांसाठी आरक्षण कोणत्या भागात दिलं आहे. तर राखीव गटांसाठी आरक्षण भाग 16 मध्ये देण्यात आलं आहे. कलम 341 अनुसूचित जातींसंबंधित म्हणजे शेड्यूल कास्ट आणि कलम 342 अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब. बघा हा जो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हे जे दोन घटक जे आहे तर अशा आरक्षण द्यायचा जो अधिकार आहे तो फक्त आणि फक्त राष्ट्रपतीला आहे. असा अधिकार राज्य सरकारला नाही. हा जर एखाद्या राज्याला त्यांच्या राज्यापुरता जर एखाद्या जातीला जर विशेष अधिकार द्यायचे असतील तर ते देऊ शकतात, परंतु तो जे आरक्षण आहे ते केंद्रात लागू होणार नाही. फॉर एक्झाम्पल केंद्रामध्ये 3 प्रकारचे आरक्षण तयार केले आहेत. एक आहे OBC, दुसरा SC, तिसरा आहे ST. तर परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यात जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये NT अ, NT ब, NT क आणि NT ड आणि एक आहे VJNT विमुक्त जाती. तर हे आरक्षण फक्त राज्यापुरतं आहे, केंद्रात नाही. कारण की हे आरक्षण केंद्रात द्यायचा अधिकार राज्याला नाहीच आहे. हा अधिकार फक्त कोणाला आहे? राष्ट्रपतीला. म्हणून राष्ट्रपतीद्वारे जे आरक्षित ज्या जागा आहेत त्या फक्त OBC, SC आणि ST. जसं आता महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, परंतु ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं. कारण की त्यांनी अशी तरतूद दिली की संबंधित जातीला आरक्षण द्यायचा जो अधिकार आहे तो फक्त आणि फक्त राष्ट्रपतीला आहे. आणि भलेही राज्य सरकारने जरी आरक्षण मंजूर केलं असेल किंवा उच्च न्यायालयाने जरी तो निर्णय दिला असेल की हा मराठा समाजाला आरक्षण द्यावं, परंतु ते रद्द, बऱ्याच लोकांना असं वाटतं की रद्द का केलं. तर रद्द याकरता केलं कारण की ते देण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतीला आहे आणि म्हणून ते काय करण्यात आलं, रद्द करण्यात आलं. तर पुढची जी महत्त्वाची जी कलम आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींनंतर तर आणीबाणीच्या काही तरतुदी आहेत. आणीबाणी. तर आणीबाणीच्या ज्या तरतुदी आहेत त्या भाग 18 मध्ये देण्यात आलेल्या आहेत. भाग 18 मध्ये. तर बघा 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. एक आहे राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी ती कलम 352 द्वारे एक्सप्लेन केली आहे. कलम 352 द्वारे ही राष्ट्रीय जी आणीबाणी आहे
ती संपूर्ण देशावर 2 सिच्युएशनमध्ये लावली जाते. पहिली सिच्युएशन जर परकीय देशाने आपल्यावर आक्रमण केलं तर, आणि दुसरी सिच्युएशन जर देशामध्ये सशस्त्र उठाव झाला तर. आतापर्यंत 4 वेळेस आणीबाणी लागू झालेली आहेत. त्याच्यापैकी 3 आणीबाणी ज्या आहेत त्या परकीय देशाने आपल्याला आक्रमण केलं होतं, जसं चायनाने पाकिस्तानने केलं होतं तेव्हा 3 वेळेस लागू केले आहेत. आणि एक जी 1975 मध्ये जी आणीबाणी लागू केली होती इंदिरा गांधीने, तर ती देशामध्ये उठाव झाला होता त्यामुळे ती आणीबाणी लागू केली होती. सगळ्यात मोठी आणीबाणी होती ती 1975ची. साधारणतः 21 मध्ये चालली होती, म्हणजे 1977 पर्यंत ती आणीबाणी चालली होती. आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधी यांचं सरकार जमा झालं होतं. त्याच्यानंतर पुढची जी आणीबाणी आहे राष्ट्रीय आणीबाणी नंतर ते राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट जे की कलम 356 नुसार राज्यावर लावण्यात येते. जर एखाद्या राज्यामध्ये सरकारमध्ये असलेल्या पक्षाकडे जर बहुमत सिद्ध होत नसेल किंवा ते जर अल्पमतात गेलं, एखादी जसं आता महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे, जर त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसने जर त्यांचा सपोर्ट काढून घेतला तर सरकार काय जाणार अल्पमतात. तर मग अशा वेळेस राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट सुरू होणार. आणि ती जी राष्ट्रपती राजवट जी आहे ती कलम 356 नुसार लावण्यात येते. अजून एक राष्ट्रपती राजवट असते कलम 365 नुसार. कलम 365 नुसार. परंतु ही जी राष्ट्रपती राजवट जी ती कशी लागते, जर राज्याने केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन नाही केल्यास म्हणजे इथं राज्यातलं सरकार अल्पमतात जाणे बहुमतात जाणे हा प्रश्न नाही आहेत. जर केंद्राने एखादी निर्देश तयार केलेत आणि ते निर्देश जर राज्य सरकार पालन करण्यास नकार देत असेल तर अशा सिच्युएशनला केंद्र शासन त्या ठिकाणी कलम 365 नुसार राष्ट्रपती राजवट लागू करू शकते. याच्यात काय असतं बघा, जेव्हा केंद्र एखादी नियम कानून तयार करतं देशासाठी, मग त्याच्यात जर प्रत्येक राज्याने असं सांगितलं नाही हे पालन आम्ही करणार नाही, आम्ही आमच्या राज्यात हे नियम लागू देणार नाही, तर याच्याने काय होईल की देशाच्या अखंडतेला तडा जाईल. मग असा तडा न जावा म्हणून केंद्राने शासन करण्यासाठी कलम 365 काढले की जर तुम्ही आमचे निर्देश नाही ऐकले तर आम्ही तुमच्या राज्यात आणीबाणी लागू करणार, राष्ट्रपती राजवट लागू करणार आणि तिथं तुमचं सरकार संपणार आणि नवीन निवडणूक होऊन नवीन सरकार येणार. तर ही कलम 365 हिला थोडी आपण वेगळी साईडला ठेवूया. आर्थिक आणीबाणी आहे एक आर्थिक आणीबाणी जे की आपल्या देशामध्ये अजूनपर्यंत एकदाही लागलेली आहे, जी कलम 360 नुसार लावली जाते. कलम 360 नुसार. याच्या व्यतिरिक्त अजून ज्या प्रमुख कलमा आहेत बघा, आपण बघा 360 नंतर 365 पर्यंत आलेलो आहे. तर जी जम्मू काश्मीरशी रिलेटेड जी कलम होती, जम्मू आणि काश्मीर, तर ती कलम होती 370 की जी आता रद्द करण्यात आलेली आहे. 370 काय कलम रद्द करण्यात आलेली आहे. त्यानंतर जी प्रमुख जी कलम आहे, महाराष्ट्र व गुजरात राज्याला विशेष तरतूद, तर ती कलम 371 मध्ये देण्यात आलेली आहे. कलम 371 मध्ये. त्यानंतर इतर राज्यांना विशेष तरतूद, तर ती कलम 371A ते कलम 371J मध्ये तरतुदी देण्यात आल्या आहेत. यामध्ये विशेष करून पहाडी क्षेत्रातले राज्य येतात. आसाम, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, पहाडी क्षेत्रातले हिमाचल प्रदेश,
क्षेत्रातले राज्य यामध्ये येतात. तर अशापणे आपण कलम 371 पर्यंत आलो आहोत. तर ह्या सगळ्या आतापर्यंतच्या प्रमुख कलमा होतात. त्याच्यात अजून 2-3 कलमा सुटलेल्या आहेत. त्या कलमा आपण बघूया. बघा, एक कलम होती ग्रामपंचायतींचे संघटन. ग्रामपंचायतींचे संघटन. तर याची कलम 40 आहे. जर असा प्रश्न आला की ग्रामपंचायतीशी रिलेटेड कोणती कलम आहे, तर ती कलम 40 आहे. आणि अजून एक आहे घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती. तर याची कलम आहे कलम 368. जी कलम आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतली आहे. दक्षिण आफ्रिका. जसं एखाद्या भांड्यात आपण जर स्वच्छ पाणी ठेवलं तर कालांतराने त्या पाण्याला रोगराई पसरेल, तिथं अनेक जीवजंतू पसरतील, तर ते पाणी काय होईल, खराब होऊन जाईल, ते पिण्यायोग्य राहणार नाही. तसं आपला भारत जो आहे तो विविध संस्कृतींनी, विविध जाती धर्मांनी, भौगोलिकदृष्ट्या विविधतेने आपला भारत देश तयार झाला आहे. आणि 1950 मध्ये जी घटना तयार झाली, जर त्या घटनेत जर कालांतराने बदल नाही घडवले तर ती घटनासुद्धा कामाची राहणार नाही. म्हणून घटनेमध्ये बदल घडवणे फार महत्त्वाचा होता. म्हणून घटना दुरुस्ती जी कलम आहे 368, जी की आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेण्यात आली आहे, तर ही पण एक प्रमुख महत्त्वाची कलम आहे. मी सुरुवातीला तुम्हाला बोललो होतो सुरुवातीलाच की मूलभूत जे अधिकार आहे आपले, फंडामेंटल राईट्स, त्यामध्ये प्रमुख महत्त्वाच्या कलमा ज्या की जोड्या लावण्यासाठी विचारल्या जातात. तर त्या कलमा आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे. बघा, कलम 14 जी आहे ती आहे कायद्यापुढे समानता. कायद्यापुढे समानता महत्त्वाच्या कलमा आहेत, ज्या की जोड्या लावण्यासाठी विचारल्या जातात. त्याच्यानंतर कलम 15 जी आहे ती धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करणारी कलम जी आहे ती कलम 15 आहे. त्याच्यानंतर कलम 16 रोजगारामध्ये समान संधी. सार्वजनिक ठिकाणी रोजगारामध्ये समान संधी. त्यानंतर कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे. त्याच्यानंतर कलम 18 किताब नष्ट करणे. कलम 18 किताब नष्ट करणे. कलम 19 भाषण स्वातंत्र्य. कलम 19 भाषण स्वातंत्र्य. आणि कलम 21A बालकांना शिक्षणाचा अधिकार. शिक्षणाचा अधिकार. तर या प्रमुख कलमा ज्या आहेत त्या प्रमुख कलमा जोड्या लावण्यासाठी विचारल्या जातात. आणि अजून लास्ट 2 कलमा ज्या राहिलेल्या आहेत, शेवटच्या 2 कलमा, तर बघा, मूलभूत अधिकारांना न्यायिक संरक्षण प्राप्त आहे. न्यायिक संरक्षण प्राप्त म्हणून आपण यांना म्हणतो न्यायप्रविष्ट. जे मूलभूत अधिकार जे आहेत ते कलम 12 ते कलम 35 मध्ये जे देण्यात आलेले आहेत. तर मूलभूत अधिकारांना आपण न्यायप्रविष्ट म्हणतो. आणि हे मूलभूत अधिकार जे न्यायप्रविष्ट आहेत
न्याय प्रविष्ट, तर 2 कलमांच्या आधारावर आपण जर आपल्या मूलभूत अधिकारांचं जर हनन होत असेल तर ते मूलभूत अधिकार आपण परत मिळवू शकतो. एक जे आहे कलम 32 आणि दुसरी जी आहे ती कलम 226. तर जर एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचा हनन होत असेल तर अशा वेळेस तो त्याचा मूलभूत अधिकार परत मिळवण्यासाठी तो ब्रह्मास्त्राचा वापर करू शकतो. ब्रह्मास्त्र म्हणजे कलम 32. परंतु जसं की तुम्हाला माहिती आहे की ब्रह्मास्त्र डायरेक्ट युद्धात नाही वापरला, जेव्हा आणीबाणीची सिच्युएशन तेव्हा ब्रह्मास्त्र वापरला तर तो व्यक्ती पहिले काय करणार, कलम 226 चा वापर करून तो उच्च न्यायालयामध्ये कलम 226 चा वापर करून तो त्याचे मूलभूत अधिकार परत मिळवण्यासाठी तो प्रयत्न करणार. आणि जर त्याला तिथं न्याय नाही मिळाला तर मग तो डायरेक्ट ब्रह्मास्त्राचा वापर करणार, म्हणजे कलम 32 चा, जो की सर्वोच्च न्यायालयामध्ये वापरले जाते. संपूर्ण मूलभूत अधिकारांचं संरक्षण करणारी जी कलम आहे ती आहे कलम 32. जनरली आपण कुठल्याही एखादी खटल्यामध्ये आपण पहिले कनिष्ठ न्यायव्यवस्थेवर जातो, मग तिथून उच्च न्यायालयात जातो, मग तिथून सर्वोच्च न्यायालयात. परंतु जर तुमचं मूलभूत अधिकारांचं जर हनन होत असेल तर अशा सिच्युएशनला तुम्ही डायरेक्ट ब्रह्मास्त्राचा वापर करून तुम्ही डायरेक्ट कलम 32 चा वापर करून तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही जाऊ शकतात. तर मित्रांनो, आज जेवढ्याही कलम झाल्या या एवढ्या कलम जर तुम्ही व्यवस्थितपणे जर पाठ केल्या तर तुम्हाला कुठल्याही एक्झामला या कलमांच्या बाहेर कलम विचारणार नाहीत. तर या संपूर्ण कलमांची जी PDF आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला त्याची PDF बघायला मिळेल. व तुम्हाला अजून कुठली PDF हवी असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअपला 9970650363 या नंबरला मेसेज टाकून त्या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ किंवा इतर व्हिडिओ आणि या व्हिडिओशी रिलेटेड आणि इतर व्हिडिओशी रिलेटेड PDF तुम्ही मागू शकतात. अजून जर याच्यात जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रमुख एखादी महत्त्वाची कलम सुटली आहे तर ती नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, की जेणेकरून ते कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला इतर विद्यार्थ्यांनी ते बघायला कामात होईल. तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आम्हाला व्हॉट्सअपद्वारे कळवा किंवा फोन केला तरी हरकत नाही. त्या टॉपिकवर आम्ही नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू. जय हिंद, जय भारत.